बरं एवढ्यावरच थांबले का हे लोक? नाही थांबले. यांनी विचार केला की आज संध्याकाळचं भागवत झालं की ही बाई जिथे जाईल ना तिथे हिच्या मागोमाग जायचं, म्हणजे हिच्या घरचा पत्ता विचारता येईल, म्हणजे उद्या नाथ महाराजांना बोलायला नावं ठेवायला तयार. संध्याकाळचं भागवत झालं, ती बाई तरतर निघाली. त्याच्या मागोमाग हे जे होते चांडाळ चौकडी सगळी, ही पण निघाली तिच्या मागे मागे त्या बाईच्या. ती बाई भरा चालली आणि जेव्हा गोदावरीचा काठ आला तोपर्यंत त्या स्त्रीने मागे वळून पाहिलं नाही, पण जेव्हा गोदावरीचा काठ आला तेव्हा तिने मागे वळून पाहिलं आणि त्या टीकाकार लोकांना म्हणते, बाबांनो तुम्हाला काय वाटते, माझं आणि नाथांचे काही संबंध आहे का? तुम्ही मात्र रस्त्याने मी येत होती तर माझ्यावर टीका करत होते, नाथांवर टीका करत होते. मी तेव्हा काही बोलली नाही, पण मात्र नाथ महाराजांनी जो भागवताच्या दशमस्कंदावर एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आम्हाला खूप आवडता ग्रंथ आहे, म्हणून तो ग्रंथ ऐकायला मी आली आहे. माझा आणि नाथांचा काही संबंध नाही आहे. मी कोण आहे तर मी साक्षात गोदावरी माता आहे. मी कथा ऐकायला आली आहे. आता मात्र मी परत आणि जाणार, असं म्हणून तिने नदी पात्रात आपला देह विसर्जित केला. ज्या ठिकाणी भागवताची कथा चालते त्या ठिकाणी सगळे संत ही कथा ऐकायला हजर असतात. शिवाय नद्या सरोवरसुद्धा सगुण रूप धारण करून ही कथा ऐकायला येत असतात. हे भागवताचं महत्त्व आहे. म्हणून भागवताची कथा ऐकत असताना आपल्या या सभागृहामध्ये कोणीही व्यक्ती आलं तरी त्याचा अपमान करायचा नाही, कारण कोण कोणत्या रूपाने येईल हे आपल्याला माहिती नसतं.